जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला बँकेत जॉब पाहिजे असेल तर 10,277 जागांसाठी बंपर भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जॉबचं लोकेशन असणार आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथली लोकल भाषा मराठी किंवा कोकणी तुम्हाला आली पाहिजे। त्यामुळे तुम्ही गव्हर्नमेंट जॉबचे शोधत असाल, बँकेत जॉब पाहिजे आहे तर नक्की अप्लाय करा, कारण की एवढ्या सगळ्या बँका आहेत त्यांनी पार्टिसिपेट केलं आहे आणि तुम्ही मार्च 2026 मध्ये बँकेत जॉबला लागलेले असाल। त्यामुळे तयारी कशी करायची, पुस्तकं कुठले यूज करायचे, अभ्यास कसा करायचा, सिलेबस काय, अप्लाय कसं करायचं, वयाची अट काय, सगळी माहिती तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगतोय। जसं की तुम्हाला माहित असेल, पहिले रोज 2 व्हिडिओ टाकायचो, आता आठवड्यातनं 2 व्हिडिओ टाकतोय, जेणेकरून जे क्वालिटी व्हिडिओ आहे, महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुम्हाला जर बँकेत जॉब पाहिजे असेल तर नक्की प्रयत्न करा। भरपूर साऱ्या जागा, आता डायरेक्ट PDF वर जाऊन सगळी माहिती सांगतो। त्याआधी अशीच नवीन नवीन जॉब अपडेट, करिअर गायडन्स, बिझनेस रिलेटेड माहिती पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय 10,277 जागा आहेत। त्यामध्ये तुम्ही बघू शकताय बँक ऑफ बडोदा झालं, बँक ऑफ इंडिया झालं, बँक ऑफ महाराष्ट्र झालं, कॅनरा बँक झालं, सेंट्रल बँक ऑफ इंडिया झालं, इंडियन बँक झालं, इंडियन ओव्हरसीज बँक झालं, पंजाब नॅशनल बँक झालं, पंजाब अँड सिंध बँक झालं, युको बँक झालं, युनियन बँक ऑफ इंडिया झालं। या बँकेमध्ये तुम्ही जॉबला लागू शकणार आणि बेसिक पे तुम्ही बघू शकताय, तुम्हाला 24,000 रुपयांपासून 64,000 रुपयांपर्यंत बेसिक सॅलरी मिळते। त्यानंतर भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला मिळणार आहे। पोस्ट तुम्ही बघू शकताय कस्टमर सर्व्हिस असोसिएट, ही क्लार्क लेवलची पोस्ट आहे, त्यासाठी भरती होते आहे आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्यातर्फे हे अपडेट आलंय। त्यामुळे संधी सोडू नका। 2026-27 साठी आहे, कारण की 25 मध्ये जरी ही ऍडव्हर्टाइजमेंट आली असेल तरी जॉबला तुम्ही लागणार आहात 2026 मध्ये मार्च मध्ये। ओके, इथे सगळी माहिती दिलेली आहे। वॅकन्सीज तुम्ही बघू शकताय, ऑफिशियल वेबसाईट आणि वेबसाईटवर सगळी माहिती दिली आहे, अप्लाय करायची लिंक दिली आहे, नोटिफिकेशन दिली आहे आणि सगळी माहिती इथे दिली आहे आणि तीच तुम्हाला समजून सांगतोय। जसं की तुम्ही ते बघू शकताय 1 ऑगस्ट पासून म्हणजे कालपासूनच अप्लाय करणं सुरू झालंय। 21/8 म्हणजे 21 ऑगस्ट पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। पेमेंट करायचं म्हणजे फी करायची आहे, ती पण सेम डेटमध्ये तुम्हाला करायची आहे। त्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाला, अनेकांकडनं चुका होत असतात, मग तुम्ही ते करेक्शन करू शकताय, त्यासाठी ते दिलेलं आहे। त्यानंतर प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सप्टेंबरमध्ये असणार आहे। कॉल लेटर म्हणजे प्रिलिमिनरी तुमची जी एक्झाम होणार आहे त्याचं कॉल लेटर सप्टेंबरमध्ये मिळणार आहे। मग सगळ्यात पहिली एक्झाम तुमची प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे ऑक्टोबरमध्ये। आता काय चालू आहे, ऑगस्ट चालू आहे, सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे कंप्लीट तुमच्याकडे 2 ते 2.5 महिने आहे अभ्यास करण्यासाठी। प्रिलिमिनरी तुम्ही इझिली क्रॅक करू शकताय। पुस्तकं कुठले वापरायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअपवर मी ते पुस्तकं PDF टाकलेले। ओके, त्यानंतर प्रिलिमिनरीचं रिझल्ट नोव्हेंबरमध्ये लागेल। त्याच्यानंतर मेन तुमची जी एक्झाम असणार आहे ती नोव्हेंबरमध्ये होणार आहे। म्हणजे बघा, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 2 महिन्यांनी प्रिलिम, त्याच्या 2 महिन्यांनी मेन्स हे असणार आहे आणि त्यानंतर नोव्हेंबरला तुमची एक्झाम झाल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी हे तुमचे सगळे रिझल्ट वगैरे लागणार जाईल आणि त्याच्यानंतर मार्चमध्ये तुमचं अलॉटमेंट झालेलं असेल, म्हणजे तुमचं जे ड्रीम आहे बँकेत जॉब मिळवायचं ते 2026ला तुम्ही मिळवलेलं असेल। त्यातल्या त्यात अनेक जणांचं इथे कॉम्पिटिशनमध्ये लागत नाही, अभ्यास करत नाही, टाइमपास करतात, त्यामुळे भरपूर सारा एक्झाम देत आहे। तर कालच व्हिडिओ टाकलाय कोटक बँका, जिथे तुम्हाला 100% इथे जॉब अश्युरिटी मिळते, कारण त्यांचा प्रोग्राम आहे, ट्रेनिंग वगैरे देतात, लगेच जॉब देतात, पण सॅलरी कमी, 3.5 लाखांचं पॅकेज आहे, प्रायव्हेट बँक आहे। पण जर तुम्हाला गव्हर्नमेंट पाहिजे असेल तर नक्की इथे अप्लाय करा। सगळे अपडेट तुम्हाला देतोय। जस्ट खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ते बघू शकताय, टोटल 74 पानी PDF आहे, म्हणजे खूप मोठी PDF आहे, वाचायला खूप अवघड आहे, पण अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतोय। जस्ट खाली स्क्रोल केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँका कुठल्या आहे ते सांगून झालंय, सॅलरी कुठली ते सांगून झालंय। आता त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तर पात्रता अशी आहे, तुम्ही ग्रॅज्युएट आहात, यस, कुठल्याही शाखेतनं ग्रॅज्युएशन केलंय, सायन्स केलंय, कॉमर्स केलंय, आर्ट्स केलंय किंवा फार्मसी वगैरे जरी केलं असेल, ग्रॅज्युएशन झालंय, अप्लाय करू शकताय आणि कम्प्युटर वापरता आला पाहिजे। कुठलाही कम्प्युटरचा कोर्स तुमचा झाला आहे, त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, बिंदास इथे अप्लाय करू शकता, बाकी काही अडचण नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय नागरिक तुम्ही पाहिजे। ओके,
त्यानंतर ज्या ठिकाणी राहत आहे तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे, कारण की त्याची टेस्ट होणार आहे. म्हणजे मला मराठी येते तर मराठीची टेस्ट होणार आहे. ओके, वय तुमचं 20 ते 28 पाहिजे. पण कॅटेगरीत नसाल तर बघा, SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWBD कॅन्डिडेट आहात तर 10 वर्षाची इथे सूट दिली आहे. एक्स सर्व्हिसमॅन साठी पण इथे सूट दिलेली आहे. जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे, त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय डिटेल्स दिले, म्हणजे जे पण PWD मध्ये करणार आहे मग त्याच्यासाठी काय क्रायटेरिया त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकिंग जेवढ्या पण एक्झाम येतात त्याची फी खूपच जास्त असते आणि तुम्ही इथे बघू शकताय 175 इथे तुम्हाला फी असणार आहे. SC ST PWBD कॅन्डिडेट एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही आहात तर तुमच्यासाठी 175 आहे आणि 850 रुपये बाकीच्या सगळ्यांसाठी फी असणार आहे, जे की तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता, UPI वगैरे करू शकता. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे, अभ्यास कसा करायचा. तर याचे जे पण बुक्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक मिळून जाईल किंवा टेलिग्रामची लिंक, दोघांपैकी कुठेतरी मी टाकून देईल. जिथून तुम्ही इझिली याचा अभ्यास सुरू करू शकताय, मागू शकताय. ओके, आता सगळ्यात पहिलं प्रिलिमरी एक्झाम आहे, म्हणजे तुमचं पहिलं टार्गेट पाहिजे की मला प्रिलिमरी पास करायची आहे. मग त्यासाठी इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न, 30 मार्कांसाठी 20 मिनिटं मिळणार आहे. न्यूमेरिकल ॲबिलिटी याचं पण बुक आहे. हे सगळं म्हणजे प्रिलिमरीचं तुम्ही एक पुस्तक घेतलं ना, जेवढ्या पण बँकिंग एक्झाम येतात त्या सगळ्यांना हे चालतं. त्यामुळे एकच जरी अभ्यास केला तर बाकी याच्या पुढे पण जेवढ्या वॅकन्सी निघतील किंवा प्रायव्हेट जॉबच्या निघतील, प्रायव्हेट बँकांच्या निघतील, तिथे पण हा अभ्यासक्रम तुम्हाला लागू होतो. त्यामुळे 30 प्रश्न 30 मार्कांसाठी, न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 प्रश्न 35 मार्कांसाठी, रेझोनिंग ॲबिलिटी 35 प्रश्न 35 मार्कांसाठी, टोटल 100 प्रश्न 100 मार्कासाठी 1 तास तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यामुळे प्रिलिमरीची तुम्हाला जोरात तयारी करायची आहे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर मेन एक्झाम तुमची असणार आहे, जी की ऑब्जेक्टिव्ह टाईपच आहे. त्यामध्ये जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस 40 प्रश्न 50 मार्कांसाठी असणार आहे, 20च मिनिटं मिळणार आहे. त्याच्यानंतर जनरल इंग्लिश, जी की इंग्लिशमध्ये द्यायची आहे, 40 प्रश्न 40 मार्कासाठी 35 मिनिटं मिळणार आहे. रेझोनिंग ॲबिलिटी 40 प्रश्न 60 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 प्रश्न 50 मार्कासाठी, टोटल 155 प्रश्न असणार आहे 200 मार्कांसाठी आणि 120च मिनिटं तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे याची तयारी करणं गरजेचं आहे. पण मेनच्या नादी लागू नका, सगळ्यात आधी प्रिलिमरीवर फोकस करा, ती क्रॅक करा आणि त्यानंतर जोरात तयारी करा मेन एक्झामची. ओके, याचे पुस्तकं तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर एक्झाम सेंटर्स कुठले किंवा कुठल्या लँग्वेजमध्ये, जसं की तुम्ही आपण महाराष्ट्रामधून अप्लाय करतोय तर इंग्लिश तर इंग्लिशमध्येच द्यावी लागणार आहे, पण तुम्ही मराठी कोकणीमध्ये सुद्धा एक्झाम देऊ शकताय, हिंदी येत असेल तर हिंदीमध्ये पण देऊ शकताय. ओके, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठल्या बँकेत किती जागा आहेत त्या पण तुम्ही बघू शकताय. जसं की बँक ऑफ बडोदा बघू शकताय, SC साठी 17, ST साठी 12, OBC साठी 37, EWS साठी 14, UR म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी इथे 66 जागा आहेत. टोटल 146 जागा फक्त बँक ऑफ बडोदामध्ये. आणि तुम्ही PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी पण इथे जागा दिलेल्या आहेत. म्हणजे टोटल जर आपण बघितलं, जसं की बँक ऑफ इंडिया झालं, बँक ऑफ महाराष्ट्र झालं, कॅनरा बँक झालं, सेंट्रल बँक झालं, इंडियन बँकेने अजून ॲड केल्या नाही. इंडियन बँकेने जर त्यांच्या वॅकन्सी ॲड केल्या तर जागा अजून वाढतील. त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक झालं, पंजाब नॅशनल बँक झालं, पंजाब अँड सिंध बँक झालं, युको बँकेने अजून ॲड केल्या नाही, त्या पण ॲड झाल्यानंतर अजून संख्या वाढेल आणि युनियन बँकेने पण ॲड केल्या. अशा टोटल महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर 1117 जागा आहे. महाराष्ट्रामध्ये चांगल्या जागा आहे, ज्यामध्ये तुम्ही मराठीमध्ये सुद्धा एक्झाम देऊ शकताय. मराठी लँग्वेजची तुमची टेस्ट होणार आहे, जी की अत्यंत गरजेचं आणि चांगलं आहे. ओके, बाकी कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता. UR साठी 501 आहे, EWS साठी 509 आहे, OBC साठी 297 आहे, ST साठी 97 आणि SC साठी 113. अशा टोटल 1117 जागा आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यानंतर एक्झाम सेंटर्स कुठले आहेत तर अहिल्यानगर आहे, अमरावती आहे, भंडारा आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, चंद्रपूर आहे, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई. त्याच्यानंतर बघू शकता MMR, नागपूर, नांदेड, नाशिक आहे, पुणे, सोलापूर, अकोला, धुळे, वर्धा आणि परभणी. म्हणजे जवळपास सगळेच सेंटर आहे महाराष्ट्रामधले मेन सिटीज आहे. जे पण तुमच्या जवळ असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्रिलिमरी पास केल्यानंतर मेनसाठी असणार आहे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे. इथे पण भरपूर साऱ्या सिटीज आहे. त्यामुळे यापैकी जे पण तुमच्या जवळ असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर चांगलं अपडेट आहे. भरपूर साऱ्या बँका आणि तुमची जी लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे, जसं की तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करताय तर मराठीची टेस्ट होणार आहे. त्यामुळे इथले जे लोकल आहे त्यांच्यासाठी चांगली संधी असणार आहे. आता अप्लाय कसं करायचं तर अप्लाय करणं पण अगदी सोपं आहे. तुम्हाला काय करायचं, ही वेबसाईट आहे, यावर जायचं. इथे बघा दिलं न्यू रजिस्ट्रेशन. जर तुम्ही नवीन असाल इथे न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे.
मग बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो, सिग्नेचर अपलोड करायचे, डिटेल्स टाकायचे आहे, प्रिव्ह्यू करून घ्यायचं म्हणजे फॉर्म बरोबर भरलाय काय, नंतर करेक्शन करा, परत चार्जेस वगैरे लागू शकतात, त्याच्यापेक्षा एकदा वाचून घ्या ना तुमचं नाव स्पेलिंग बरोबर आहे की नाही. त्यानंतर अपलोड करायचे तुमचे डॉक्युमेंट, पेमेंट करायचे आणि रेडी, तुमचा फॉर्म तुम्ही भरलेला आहे. आता तुम्ही ग्रॅज्युएशन झाले तर हा फॉर्म इझिली भरू शकताय, काही अवघड नाहीये. ओके, त्याच्यानंतर इथे बघा सगळे डिटेल्स दिले. तर जे इंटरेस्टेड आहे किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल ज्याला बँकेत जॉब पाहिजे असेल तर नक्की व्हिडिओ शेअर करा. तुमचा एक शेअर एखाद्याची लाईफ बनू शकते आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.